दृश्य आपण पाहतो मुंबईतली दादरच्या चैत्यभूमीवर आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलेले आहे. We are asking for something, a change which should be taken, an action, an authority which should have already taken place. But why is it not taking place? We are citizens, we are students, we are the youth. आपण बघतोय की या ठिकाणी आंदोलनकर्ते जे आहेत ते रस्त्यावर बसलेले बघायला मिळत आहेत. कारण एकीकडे चैत्यभूमी परिसरामध्ये जाऊ दिलं जात नाहीये आणि चैत्यभूमीमध्ये जाऊ दिलं जात नाहीये. आज या ठिकाणी तुम्ही बसलेला आहात, या ठिकाणी तुम्ही बसलेला आहात. माहित नाही का, पूर्ण भारताला माहिती आहे एवढे दिवस आंदोलन चाललंय, पोलीस त्यांच्यासोबत कसे काय उभे आहेत? मला चैत्यभूमीला जायचं होतं. आम्हाला चैत्यभूमीला जायचंय, आमचा संविधानिक अधिकार आहे तो. आम्ही चैत्यभूमीला जाऊन आम्ही ऍजिटेट करू शकतो, आम्ही आमचं आंदोलन, आमचे शब्द मांडू शकतो. का आम्हाला जाऊ दिलं नाहीये? कारण काय सांगितलं? कारण काही सांगितलं नाहीये, पण आम्हाला कारण दिसतंय. ही सरकार घाबरली आहे, ही विद्यार्थ्यांना घाबरलेली सरकार नको आहे आम्हाला. आपण बघतोय की या ठिकाणी जे आहे आंदोलनकर्त्यांनी केलेलं बघायला मिळत आहे. एकीकडे जे आहे ते हे ठिय्या आंदोलन आहे, दुसरीकडे आपण बघतोय की ही तरुणाई जी आहे ती या ठिकाणी वाढत असलेली बघायला मिळत आहे. आणि अर्थात पुढे जाण्याचा प्रयत्न जो आहे तो या निमित्तानं केला जातोय. मात्र पुढे जाण्यासाठी पोलीस मज्जाव करत आहेत, कारण कुठल्याही पद्धतीनं चैत्यभूमी येथील आंदोलनाला परवानगी जी आहे ती दिली जात नाहीये. आपण बघतोय की उद्रेक हा तरुणांचा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बघायला मिळत आहे. हा उद्रेक हा संपूर्ण देशामध्ये आहे, कारण नीट या परीक्षेचे पेपर फुटीमुळे मोठ्या प्रमाणात मुलांनी आत्महत्या केल्या होत्या. असे पेपर फुटीचे सत्र जे आहे ते गेल्या अनेक दिवसांपासून कायम आहे. त्याच्यावर नियंत्रण जे आहे ते केलं का जात नाही या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे. आणि आंदोलनकर्ते जे आहेत ते अधिक आक्रमक असलेले बघायला मिळतात. पोलीस कशा पद्धतीने हा या निमित्तानं बघायला मिळत आहे. आपण बघतोय की कशा पद्धतीने खरं तर संविधानाची प्रत हातात घेऊन हे आंदोलन जे आहे ते रस्त्यावर उतरलेले बघायला मिळत आहेत. आपण बघतोय की कशा पद्धतीने हा उद्रेक या ठिकाणी सध्या मोठ्या प्रमाणात असलेला हा बघायला मिळतोय. हा उद्रेक तरुणाईचा आहे, जे शिक्षण घेतात, ज्यांना शिक्षणामध्ये त्रास होतो असे तरुण या ठिकाणी उतरलेले आहेत. अर्थात हे आधीपासूनच पोलीस बंदोबस्त दादर परिसरामध्ये तैनात करण्यात आला होता. आणि आपण बघतोय की अनेक आंदोलक जे आहेत त्यांना अगदी हाऊस अरेस्ट केलेलं आहे. आणि त्या निमित्तानं आपण बघतोय की कशा पद्धतीनं खरं तर ही परिस्थिती जी आहे ती या ठिकाणी सध्या निर्माण झालेली बघायला मिळत आहे. चैत्यभूमी हाकेच्या अंतरावर आहे, मात्र तिथे जाण्यासाठी मज्जाव केला जात आहे, कारण अखंड पोलिसांनी आपली भिंत जी आहे ती या ठिकाणी उभी केलेली आहे. कारण या ठिकाणी